So now, regarding memory, already there is one most simple YouTube video which I will again give you the link. Memory. आणि आता मराठी करण्याचं कोण नाही ना, तर मेमरी म्हणजे काय आहे ते पुन्हा आता थोडक्यात सांगतो. एक अशी इलेक्ट्रॉनिक चिप की ज्यामध्ये 65,536 2⁻16 लोकेशन्स आहेत. एक लोकेशन म्हणजे 8 बिट, एक बिट म्हणजे एक फ्लिपफ्लॉप सेट किंवा रिसेट. फ्लिपफ्लॉप सेट असला मी त्या लोकेशन त्या बिटचा डेटा 1, फ्लिपफ्लॉप रिसेट असला त्या बिटला डेटा 0. अशी ओळीनं 8 बिट. त्यामध्ये सिक्वेन्स मोस्ट सिग्निफिकंट बिट टू लिस्ट सिग्निफिकंट बिट, ऑल 8 झिरोज टू ऑल 8 वन्स. 4 बायनरी बिट म्हणजे एक निबल आणि 2 निबल म्हणजे एक हेक्स डिजिट. 0000 टू 1111. 0000 म्हणजे 0, 0001 म्हणजे 1, 1001 म्हणजे 9, 1010 म्हणजे A, 1011 B, 1100 C, 1101 D, 1110 E आणि 1111 F. हेक्साडेसिमल ही वेगळी नंबर सिस्टीम नाही. बायनरी हीच नंबर सिस्टीम आहे. जर बायनरी आपण लिहायला लागलो तर बायनरी लिहिताना खूप लांब लिहावं लागतं. प्रत्येक 8 बिट्स लिहायला लागतात. 8 बिट लिहायला लागलं की खूप नंबर मोठा असतात, ऑक्युपाय तो स्पेस जादा करतो. म्हणून 4 बिट ही एकत्र करायची. त्याच्या 16 कॉम्बिनेशनला 2⁴ कॉम्बिनेशनला एका कॉम्बिनेशनला एक सिम्बॉल हे माणसाला सिम्बॉल कळतात म्हणून 0 to 9 होते. ABCDEF असे 16 सिम्बॉल 0 to 9 आणि A to F. 4 बिट एकत्र केली की 16 कॉम्बिनेशनला प्रत्येक कॉम्बिनेशन एक सिम्बॉल द्यायचा आणि त्याला एक हेक्स डिजिट म्हणायचं. हेक्स डिजिट असे 2 ओळीने हेक्स डिजिट दिले की तो 8 बिट बायनरी नंबर किंवा 2 डिजिट हेक्स नंबर. इज इट क्लिअर? 00 ऑल झिरोज टू ऑल वन्स बायनरी और 00H टू FFH इन हेक्स. आणि असे 2 बाईट. 8 बिट म्हणजे एक 1 बाईट, 2 बाईट म्हणजे एक वर्ड, 16 बिट नंबर. तर 16 ॲड्रेस लाईन्स. मग 8085 मेमरी म्हणजे काय आहे जी आपण 8085च्या कॉन्टॅक्टमध्ये घेतोय. तर मेमरी म्हणजे अशी चिप की ज्यामध्ये 8 फ्लिपफ्लॉपचं एक अशा 2⁻16 65,536 स्लॉट्स आहेत. प्रत्येक ठिकाणी 8 बिट व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते. म्हणजे प्रत्येक फ्लिपफ्लॉप सेट किंवा रिसेट होऊ शकतो. प्रत्येक फ्लिपफ्लॉप जेव्हा सेट किंवा रिसेट होतो तेव्हा तो 0 किंवा 1 स्टोअर करतो. अशा रीतीनं एका लोकेशनमध्ये 8 बिटचं एक कॉम्बिनेशन स्टोअर केलं असतं ज्याचे 256 पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत 0 0 to F. राईट. मग आता वहीमध्ये मेमरी म्हणजे काय तर 2 प्रकार. एक म्हणजे आता एक लोकेशन, 2 लोकेशन, 3 लोकेशन. माझ्याकडे एक पान आहे, एका पान लिहून होत नाही, दुसरं पान. मी पान असं लांबत लिहित जातो. मग त्याला अडचण काय येते? एक A4 शीट आहे तो घेतला, ते आता तुम्ही लिहित नाही पण आता हे पुन्हा बघता येते. एक A4 शीट घेतला, दुसरा घेतला, तिसरा घेतला, काय होईल? प्रचंड मोठे स्पेस ऑक्युपाय केले. मग ते आपलं मॅनेज होईल का? मग समजा 2 A4चा एक A3 पेज झाला, 2 A3 म्हणजे 4 A4चा एक A2 झाला, 8 A4चा एक A1 झाला, 16 A4चा एक A0 झाला. मग आता हे माझ्यासून काय असत नाही, म्हणजे सिस्टीम नाही आहे. तर मग ते असे आपण असे किंवा असे करत गेलो तर आपल्याला हँडल करता येणार नाही. म्हणून आपण काय करतो? नोटबुक करतो. फक्त इथे आहे का चेक करा, बंद पडलं असेल तर. दिसतं आहे? दिसतं? हां.
मग आपण काय करतो, वही घालतो. वही म्हणजे काय, वहीमध्ये जागा एका, आपण आता असं गृहीत धरलंय की मागं लिहित नाही आपण, फक्त एक फ्रंट एंडला लिहितो. पण एक आपण किती पाणी घेऊया, 128 पाणी वही घेतली किंवा 64 पाणी घेऊया, 64 पाणी वही म्हणजे 64 A4 पाण्यात की जागा आहे. पण कसं केलेलं आहे ते, त्याचा जो फ्रंट एंड घेतला आपण, मी त्याला किती आकाराच्या साईजमध्ये ॲक्सेस करतो, 64 A4 साईज इतक्या स्पेसला एकाच A4च्या, म्हणजे मी एका A4च्या ह्याच्यातून ॲक्सेस करतो. का तर ते हँडी आहे, दॅट इज हँडी. इज इट अच्छा. आणि मग एक 64 पानी जरी ती वही असली, 64 A4 पानांची जरी जागा असली, तरी मी एका वेळी 2 पानं उघडू शकत नाही. लक्षात का, म्हणजे 64 पेज वही मी हँडल करताना काय करतो, मला हवं ते पान मी उघडतो आणि त्या पानाशी मी कम्युनिकेट करतो. मला लिहायचं असेल त्याच्यावर लिहितो, मला वाचायचं असेल तर त्याच्यावरनं वाचतो. लक्षात आलं. सो मल्टिपल पेज नोटबुक is accessed through a single A4 size window front end, so that it becomes convenient for me to access. बरोबर आहे. तसं किती फ्लिपफ्लॉप आहेत, एका याच्यामध्ये 8 असे 65,636. मग तितक्या सगळ्या लाईन्स जर बाहेर आल्या तर बलकी होऊन जाईल, म्हणून ते होत नाही. तर बाहेर किती लाईन येतात, 8च. 64 पानी पुस्तक वही असेल, 128 पानी असेल, 256 पानी असेल, मला दिसणार एकच पान. म्हणजे माझ्या समोर मला हवं ते पान उघडणार आणि मी आणि ते पाण्यात कम्युनिकेशन होणार. तसं हे जे लोकेशन्स आहेत, 8 बिटचं पहिलं, 8 बिटचं दुसरं, 8 बिटचं तिसरं, म्हणताना 0 स्टार्ट करतो आपण आणि एंड 65535 का 0 पासून काउंट सुरू केलं, म्हणजे 65536 लोकेशन्स, लास्ट 65535. किंवा 16 बिट मी जर का डेसिमल हेक्समध्ये म्हणायला लागलो, बायनरीत म्हणालो तर 0000 16 वेळा, 1111 16 वेळा, किंवा हेक्समध्ये म्हणायला लागलो तर 0000H to FFFFH. बरोबर, इतकी लोकेशन्स आहेत. प्रत्येकाला प्रत्येक पानावर कसा एक पेज नंबर असतो, तसा प्रत्येक लोकेशनला एक लोकेशन नंबर आहे. किती पान आहेत, 65,536. फक्त सगळं बायनरीत आहे, त्यामुळे पहिल्या पानाचा ॲड्रेस ऑल 16 zeros, शेवटच्या पानाचा ॲड्रेस ऑल 16 ones. बरोबर. मग आता मला तिथं काहीतरी, मला हे काय करायचंय तर तिथं काहीतरी लिहायचंय किंवा तिथलं काहीतरी वाचायचंय, आणि हे मला फक्त 8 लाईन्सच्या माध्यमातूनच करायचंय. कारण का एका बाईटला 8 लोकेशन. तर काय व्हायला पाहिजे, सगळ्यात सोपं असा गृहीत की रोल आहे तो, किंवा ते पूर्वी आता तुम्ही ते खेळ बघितले नसतील, असं फिल्म एक हे येतं, मग चित्र असतं, अगदी खेडेगावातले मध्ये असतील, आता बंद झाले. मग आता मला अभ्यास करायचा आहे, तुम्ही काय करता, इंडेक्स बघता, पान नंबर उघडता. तसं मेमरीशी कम्युनिकेट करताना ह्या 8 बिटमधूनच करायचंय. या 8 बिटमध्ये हायर बाईट कुठला, मोस्ट सिग्निफिकंट बिट कुठला, लिस्ट सिग्निफिकंट बिट कुठला, प्रत्येकाला हा मोस्ट सिग्निफिकंट बिट, हा लिस्ट सिग्निफिकंट बिट, तसं डेटा पण D7 to D0. मग आता मला ह्याचं प्रत्येकाशी कनेक्शन होऊ शकतं, तर ते एका वेळी एकाशीच होणार. मी कुठलंही पान वाचू शकतो, पण एका वेळी एकच. मग मला वहीतलं पान वाचण्यापूर्वी मला आधी काय सांगायला लागतं, मला कुठलं पान वाचायचं असेल तर, आणि लिहायचं असेल तर काय करायला पाहिजे, मला कुठं लिहायचं आणि काय माहित पाहिजे, काय लिहायचं. बरोबर. तर
मेमरीशी जो कम्युनिकेट करणार आहे तो मेमरी कंट्रोलर म्हणतो मी त्याला. मेमरी युजर, सम डिव्हाइस युजेस मेमरी. तर काय करायला पाहिजे? पहिल्यांदा कुठल्या लोकेशनशी रेफर करायचं ते कसं होणार करणार. आता मी पान नंबर छापले ते पान नंबर उघडतो. मग आता हे मला ह्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ह्याच्यातल्या ह्या लोकेशननं कम्युनिकेट केलं पाहिजे. हे मी कसं सांगू शकतो? तर ह्याला म्हणजे हा मेमरी कंट्रोल म्हणजे मी समजा, नंतर हा सीपीयू होईल. तर मला कुठलं लोकेशन वाचायचं आहे किंवा लिहायचं आहे हे मला ह्या मेमरीला कळवावं लागेल. कळवावं लागेल म्हणजे त्या लाईन्स ह्या मेमरी करता काय असायला पाहिजेत? इनपुट लाईन्स. त्या किती असायला पाहिजेत? लोकेशन्स किती आहेत? 65536 216 16 zeros to 16 ones. तर 16 लाईन्स या इनपुट लाईन्स पाहिजेत मेमरी करता आणि माझ्या करता आउटपुट लाईन्स. म्हणजे मी काय करणार? या 16 लाईन्सवर मी किती कॉम्बिनेशन्स ठेवू शकतो? 216 ऑल झिरोज टू ऑल वन्स और 0000h टू FFFFH. बरोबर? ते ठेवणार. ते ठेवलं जे मी कॉम्बिनेशन ठेवतो त्या लोकेशनशी ह्या लाईन्स कनेक्ट होतात. ह्या लाईन्सवर मी ठेवणार कॉम्बिनेशन त्या लोकेशनशी ह्या लाईन्स कनेक्ट होतात. आता कनेक्ट झाल्या तर कनेक्ट होऊन काय करायचंय? मला रीड करायचंय किंवा राईट करायचंय. तर तिथं बफर आहे कन्सेप्ट. आता त्याच्या खोलात जायला नको. म्हणजे आपलं कळणं महत्वाचं. म्हणजे अगदी सायंटिफिक मग सेमिस्टर संपणार नाही. तर मग मला रीड करायचंय. मग आता मला सांगायला लागेल या मेमरीला काय सांगायला लागेल? मला हे यांनी काय केलं? ऍड्रेस स्पेसिफाय केला. कुठलं लोकेशन मला वापरायचंय, रेफर करायचंय, कशा करता ते मला सिग्नल द्यावं लागेल. मग ती पिन ही मेमरी करता इनपुट पिन असणार, माझ्याकरता आउटपुट पिन. रीड का राईट? मग रीडला एक पिन आहे फक्त ती ऍक्टिव्ह लो. एक लॉजिक आहे ते. अमेरिकेत डावीकडनं जातात, उजवीकडनं जातात, भारतात डावीकडनं जातात. बरोबर कुठं चुकलं असं काय असेल? सगळ्यांनी कन्व्हेन्शन आता मराठी म्हणजे इंग्लिश मिडियम असा असं आपण ते व्हायलेट करतोय. तसं रीड बार म्हणजे लॉजिक लो आणि राईट बार ते पण लॉजिक लो. इथे बबल देतात राईट बार. म्हणजे काय? मला जर मेमरीतनं वाचायचं असेल तर मी काय करणार? आधी ऍड्रेस आउटपुट करणार, रीड बार लो करणार. रीड बार लो केलं, ह्या ऍड्रेस आउटपुट केल्यानंतर त्या पर्टिक्युलर ऍड्रेसचं लोकेशनमध्ये जो डेटा आहे तो डेटा रीड बार लो केल्यानंतर हे लोकेशन ह्याच्यावर पाठवणार. डेटा लाईनचं बाय डिरेक्शन का मला वाचायचं पण आहे, मला लिहायचं पण आहे. बरोबर? सो व्हेन the memory controller, that is the user, that is myself or microprocessor, puts the requisite address on address lines, then the corresponding location is selected out of 2:16 locations. And if myself or memory controller or microprocessor activates read bar line, then the data which was already stored, already म्हणजे असेल तेव्हा. आता पहिल्या लेक्चरला तुम्हाला विचारलं काय तुमच्या डोक्यात असेल ते तुम्ही सांगणार. ऑलरेडी तो कधी स्टोअर करायचा? डिजिटलमध्ये ब्लँक असत नाही. एव्हरी लोकेशन, एव्हरी फ्लिपफ्लॉप इज आयदर सेट ऑर रिसेट. म्हणजे चालू पॉवर ऑफकोर्स पॉवर सप्लाय असणार प्रत्येक चिपला +5 व्होल्ट्स आणि ग्राउंड. तर सप्लाय चालू केल्या केल्या रॅन्डम असतात लोकेशन. काही स्टोअर केलं नाही म्हणजे काहीतरी आहे तिथून सुरू होतं. झोपेत उठल्यातून प्रश्न विचारून काय वाटेल सांगा तसं. तर तिथं जे काही आहे म्हणजे फ्लिपफ्लॉप्स आहेत ते सेट जे काही फ्लिपफ्लॉप्स आहेत ते
ते स्टोअर करतात. त्या स्टोअर केले का डी ते कसं आहे ते हे नाही डी फ्लिपफ्लॉप आपण वेगळ्या पद्धतीने करता येतं. कुठलाही फ्लिपफ्लॉप की जो आपण वन लास्ट स्टेट एक असते आणि वन स्टोअर करू शकतो का 0 स्टोअर करू शकतो आणि त्याचं लॅच काढल्यावर तो जे काही असतं ते स्टोअर राहतं. म्हणजे पूर्वी जे स्टोअर केलेलं आहे ते जोपर्यंत तुम्ही नवीन स्टोअर करत नाही किंवा सप्लाय जात नाही तोपर्यंत तेच राहतं. द डेटा स्टोअर्ड इन एव्हरी फ्लिप फ्लॉप ऑफ द रीड राईट रॅम रीड राईट मेमरी continues to be there in the same state until you overwrite the data or power supply goes off, right? So last stored data is put by that single, this is called as single byte memory cell on the data lines which I read. मी माणूस असेल तर मी ते रीड द्यावी, माझं दिसेल डेटा, बरोबर? It is read cycle. And if I want to write something into memory, then what I will do? I will choose the address, output that on address lines. I will decide what data I want to write. That I will put on me switches or एक D7 one VCC टाकेन का 0 टाकेन switch ना. That I will put on data lines and then I will activate write. So once this is done, the data which I put gets stored in the location which I have set. This is called a read cycle and write cycle. Memory read cycle and memory write cycle. तर ह्याला वेळ किती लागतो? तर 3 क्लॉक सायकलचा वेळ लागतो. म्हणजे साधारणतः काही वेळ इथं मेमरी लोकेशन चूज करायचं. ते चूज केल्यानंतर या मधल्या काळात रीड बार असेल किंवा राईट सायकलला राईट बार असेल, ॲज द केस मे बी. आणि मग जेव्हा राईट सायकल असेल तर मीच डेटा ठेवणार पहिल्यापासूनच. हा म्हणजे चेंज हो नवीन ठेवला याचा अर्थ तो क्रॉस केला असतो. मी पूर्ण सायकलवर ठेवतो आणि मी राईट सायकल ठेवतो. आणि रीड सायकल जेव्हा असेल तर मी ॲड्रेस ठेवणार, डेटा मी ठेवणार नाही आणि मेमरी पण ठेवणार नाही. कधीपर्यंत रीड बार जो काय आहे तो पण काहीच होणार नाही, हँगिंग असते त्या लाईन्स. रीड बार लो झाला की इथला डेटा इथे येईल आणि तो पण जेव्हा कोल्ड ठेवतो त्या प्राईस स्टेट ठेवले हँगिंग ठेवले. इथं राईट सायकलमध्ये सुरुवातीपासून म्हणजे मी ॲड्रेस ठेवतो, मी डेटा ठेवतो, मी राईट करतो, मी राईट बार ॲक्टिवेट करतो, मी राईट बार डिॲक्टिवेट करतो. का समजा राईट बार ॲक्टिव्ह आहे, मी डेटा काढून घेतला तर शेवटचा डेटा रिटर्न राईट होईल. व्हॉट गेट्स रिटर्न? राईट बार म्हणजे राईट बार लो असताना डेटा लाईन्सवर जे आहे ते लिहिलं जातं. मग मी राईट बार लो केला, डेटा पहिलं लिहिलं गेलं, पुन्हा डेटा लाईन्स बदलल्या तर बदललं लिहिलं जातं. त्यामुळे मला जे लिहायचं आहे ते डेटा लाईनवर असताना मला एकदा राईट बार लो करावी लागेल आणि तेच असताना हाय करावी लागेल. म्हणजे राईट बार जेव्हा लो होतं तेव्हा डेटा इकडनं तिकडे ट्रान्सफर होत असतो, तो स्टोअर होत असतो आणि तोच डेटा असताना राईट बार हाय करायचं, रायटिंग संपवायचं. राईट बार म्हणजे ट्रान्सपरंट विंडो, जे आहे ते तिकडे जात असतं. म्हणजे व्हॉट इज स्टोर्ड इन द मेमरी? द कंटेंट्स विच आर प्रेझेंट, what gets stored in the memory? The contents which are present on data lines at the rising edge of the right bar pulse. Right bar low असताना स्टोअर होतो आणि जे राईट बार लो असताना जे काही डेटा लाईन्स होते ते स्टोअर होत राहतं कंटिन्यू. मग शेवटचं काय तर राईट बार जेव्हा लो टू हाय जातो, राईट बार जेव्हा लो टू हाय जातो त्यावेळी जे शेवटचं असतं ते स्टोअर राहतं. मग राईट सायकलला काय करायला पाहिजे? डेटा ठेवायचा, राईट बार ॲक्टिवेट करायचा, जो डेटा लिहायचा आहे तोच डेटा कंटिन्यू असताना राईट बार डिॲक्टिवेट करायचा. त्यामुळे राईट बार मगाशी हे रीड बार सायकल झालं, हे रीड बार सायकलचं आहे. रीड बारच्या वेळेला काय होतं? ॲड्रेस ठेवतो, रीड बार ॲक्टिवेट केल्यानंतर डेटा आला, तो डेटा मी वाचला, रीड बार काढून घेतलं, डेटा गेला, म्हणजे लाईन्सवर काहीच नाही. राईट बारच्या वेळेला काय? राईट बारच्या वेळेला मी डेटा ॲड्रेस ठेवला,
मी डेटा ठेवला, मला जो हवा तो, राईट बार लो केलं आणि तो डेटा कंटिन्यू असताना राईट बार हाय केलं, म्हणजे ह्या एजला इथं जे आहे ते स्टोर राहतं. इथून स्टोरिंग चालू होतं, ते कॉपी होत राहतं कंटिन्युअस. ती ट्रान्सपरंट विंडो आहे, जे आहे ते तिकडे जातं आणि इथं ती विंडो थांबते. म्हणजे राईट बारच्या रायझिंग एजला जे डेटा लाईन ठेवलं असतं ते स्टोर होतं. सो माय पर्पज इज ओव्हर. सो विथ दिस, in a 3 clock cycle machine cycle, the memory controller or BICEL, that is the human user or microprocessor, can access a single memory location out of 2:16 possible locations with the help of 16 address lines, 8 data lines and 2 control lines, either for reading or for writing purpose. If reading purpose is there, then the controller has to only supply address and read bar control signal. If writing is there, then the controller has to supply address, data and write bar control signal. Is it clear? So this is the memory access by memory controller. Is it okay? So what is microprocessor? Microprocessor is an intelligent memory controller with many things inbuilt inside it. मायक्रोच्या आतमध्ये काही गोष्टी आहेत आणि तो मेमरी कंट्रोलर आहे. सो वी सिम्पली टेक मायक्रोप्रोसेसर टू बी ए मेमरी कंट्रोलर. त्या मायक्रोप्रोसेसरला ह्या 16 लाईन्स आहेत, त्या कॉम्प्लिमेंटरी ज्या लाईन्स मेमरीला इनपुट लाईन, त्या लाईन मायक्रोच्या आउटपुट लाईन. मेमरी ज्या लाईन मेमरीला बाय डिरेक्शन लाईन, त्या मायक्रोप्रोसेसर पण बाय डिरेक्शनल. अशा कुठल्याच लाईन्स नाहीत की ज्या मेमरीला फक्त आउटपुट आहे, मायक्रोप्रोसेसर फक्त इनपुट आहे, असं कुठल्याच नाही. ॲड्रेस लाईन्स आणि कंट्रोल लाईन्स मेमरी कंट्रोलरच्या किंवा मायक्रोप्रोसेसरच्या आउटपुट लाईन्स, त्या मेमरीला इनपुट लाईन्स, डेटा लाईन्स दोघांनाही बाय डिरेक्शनल लाईन्स. इज इट राईट? तर हा 8085 16 आणि 8 24 आणि 2 26. ऑफकोर्स 2 सप्लाय 28. इकडं पण 16 24 2 26 28. मेमरी 28 पिनची असते. मायक्रोप्रोसेसर 16 8 2 24 सॉरी 26 2 28 आणि 2 पिन्स आहेत. तो मायक्रोप्रोसेसर. एक म्हणजे क्लॉक, म्हणजे किती वेळ ठेवायचं, काहीतरी क्लॉक. जसं हार्ट म्हणजे ह्याच्यापेक्षा सोपं आता, म्हणजे तुम्ही आता ह्याच्यानंतर तुम्ही काही जरी म्हणला ह्याच्यापेक्षा सोपं जाता येत नाही. तुम्ही कुठे हुडकून दाखवा. जसं हार्ट आपलं टाईम सेन्स काहीतरी आहे, त्या ॲक्टिव्हिटीज टाईम आपण काही वेळ ठरवतो, विवक्षित वेळ ठरवतो. कसं हा क्लॉक, आणि एक क्लॉक 3 मेगाहर्टचा क्लॉक 85, आता खूप गिगाहर्टमध्ये आहे, 85च्या भाषेत बोलतोय आपण. 3 मेगाहर्टचा एक क्लॉक होता, म्हणजे 1/3 मायक्रोसेकंडमध्ये एक क्लॉक सायकल. आणि ते सुद्धा लॉजिक त्याचं उलट आहे, ॲक्टिव्ह लो आहे. म्हणजे निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक, फ्रॉम वन निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक टू नेक्स्ट निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक इज कॉल्ड 1 क्लॉक सायकल. क्लॉक सायकल हा जो कन्सेप्ट आहे मायक्रोप्रोसेसरला, तर ट्रॅपेझॉइड करता म्हणजे ही करावं म्हणून. ही 1 क्लॉक सायकल झाली, 2 क्लॉक सायकल आणि 3 क्लॉक सायकल. तर 3 क्लॉक सायकल मध्ये एक मशीन सायकल होतो. एक मशीन सायकल म्हणजे काय? मायक्रोप्रोसेसर एका मशीन सायकल मध्ये एक मेमरी लोकेशन रेफर करतो, रीडिंग करता किंवा रायटिंग करता. इन one machine cycle comprises of 3 clock cycles in which microprocessor can refer one memory location either for reading or for writing. So the additional pin of the microprocessor is clock pin, and one more pin is there for microprocessor so that microprocessor can start from some predefined things, that is reset. So microprocessor is a very specific device in which what is given, some means it is adaptive, it is not a static circuit.
some starting point is given so that its hardware arranges itself to specifically start with a predefined cycle, and what next depends upon what is response of the memory to that predefined cycle. ते पण आता माहिती सांगतो. तर मायक्रो प्रोसेसर हे असं एक इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर आहे की जे रिसेट केल्यानंतर एक ठराविक स्टेटला जातं. त्या ठराविक स्टेटला गेल्यानंतर ते बाय डिफॉल्ट, म्हणजे मी ते उदाहरण दिलं वर्गामध्ये की तो जो कॉपी करणार आहे त्याला काहीच लक्षात राहत नाही. मग असं चालणार नाही. तर कॉपी करताना वेगवेगळ्या चिठ्ठ्या वेगवेगळ्या खिशात ठेवल्या आहेत आणि कुठली चिठ्ठी कुठं ठेवली आहे याची चिठ्ठी शर्टच्या पुढच्या खिशामध्ये ठेवलेली आहे, वरच्या खिशामध्ये. तर ती चिठ्ठी शर्टच्या वरच्या खिशात आहे हे मात्र त्याच्या डोक्यात पाहिजे. तेही डोक्यात नसेल तर चालणार नाही. म्हणजे वर्गात आल्यानंतर शर्टच्या खिशातली चिठ्ठी काढायची आहे एवढंच आपोआप व्हायला पाहिजे. ती पुढचं काय करायचं ते चिठ्ठीत लिहिलेलं आहे. तसं मायक्रोप्रोसेसरनं काय करायचंय, रिसेट झाल्यानंतर मायक्रोप्रोसेसर काय करू शकतो, मायक्रोप्रोसेसर हा मेमरी ॲक्सेस करू शकतो. दॅट्स ऑल, नथिंग बियॉन्ड दॅट. मायक्रोप्रोसेसर कॅन अंडरटेक either a read cycle or a write cycle from external memory in a 3 clock cycle sequence called as a machine cycle. So microprocessor हा read cycle किंवा write cycleच हे दोनच करू शकतो, तिसरं पॉसिबिलिटीज नाही. पुन्हा सांगतो आता, पुस्तकं का बघा म्हणून सांगते, त्यात IO मॅप म्हणजे 8085 जर तुम्ही पुस्तकातनं वाचायला सांगितला तर तो इतका कठीण आहे. जे 12वी कॉम्प्युटरला IO मॅप IO, मेमरी मॅप IO आणि मेमरीचा फरक अतिशय क्लिष्ट आहे. आपण ती क्लिष्टता अत्यंत विचारपूर्वक बाजूला ठेवलेली आहे. तर मायक्रोप्रोसेसर एक मेमरी लोकेशन ॲक्सेस करणे फॉर रीडिंग ऑर फॉर रायटिंग. मग तेवढंच करू शकतो. मग काय करायचं, कुठलं करायचं, म्हणजे जर तुम्ही लांबून मायक्रोप्रोसेसरकडे बघाल तर तुम्हाला असं लक्षात येईल ही क्लॉक सायकल आहे, ही 3 मेगाहर्ट्झची आहे. समजा ती 1 हर्ट्झची क्लॉक सायकल ठेवली आपण, 1 हर्ट्झची 3 सेकंदाची एक मशीन सायकल होईल. त्यात काय काय होतंय हे तुम्हाला कसं दिसू, की तुम्ही एलईडी लावू शकाल. ॲड्रेस लाईनवर आणि डेटा लाईन तुम्ही एलईडी लावू शकता. ॲड्रेस लाईन, डेटा लाईन आणि कंट्रोल लाईन्सवर आपण एलईडी लावू शकतो. एलईडी दिसू शकतात आपल्याला 1 का 0, बरोबर आहे. आणि ह्या 26 एलईडी लावले आणि ही क्लॉक अर्ध्या हर्ट्झची क्लॉक, हाफ हर्ट्झ म्हणजे 2 सेकंदाची एक क्लॉक सायकल. म्हणजे मशीन सायकल किती सेकंदाची, 6 सेकंदाची, बरोबर. म्हणजे काय होणार मशीन सायकलमध्ये, प्रत्येक मशीन सायकलमध्ये मायक्रोप्रोसेसर एक ॲड्रेस आउटपुट करणार. रीड सायकल काय असेल तर रीड बार ॲक्टिवेट करणार, मेमरी डेटा आउट करणार. तो मायक्रोप्रोसेसरवर दिसणार, आपण तो मायक्रोप्रोसेसर वाचणार. म्हणजे मी बोलते ते तुम्ही ऐकताय, मी गृहीत धरलेलं आणि प्रत्यक्ष काय माहीत नाही. आणि राईट सायकल जर का असेल तर मायक्रोप्रोसेसर काय करणार, 16 बिटचा ॲड्रेस आउटपुट करणार, 8 बिटचा डेटा आउटपुट करणार, राईट बार आउटपुट करणार. आणि मेमरीमध्ये ते लिहिलं जायला पाहिजे. मी वर्गात लिहून घ्या म्हणून सांगितलं, तुम्ही लिहायला पाहिजे. मेमरीत लिहिलं जाते का नाही हे मायक्रोप्रोसेसर ठेवू शकत. त्याच्या मायक्रोप्रोसेसरच्या बाहेरची सर्व गोष्टी त्याच्या कंट्रोलमध्ये नाही. सगळं इन ऑर्डर आहे आपण ॲज्युम करतो, बरोबर. मग आता किती कॉम्बिनेशन होतील, 2:16 कॉम्बिनेशन ॲड्रेस होऊ शकतात, 2:8 कॉम्बिनेशन डेटाचे होऊ शकतात आणि रीड का राईट असं होऊ शकतं. त्यामुळे इतक्या सायकल्स होऊ शकतात. म्हणजे एक सायकल हे 2 किती झालं, 2:20. मायक्रोप्रोसेसरच्या ही बस
अर्ध्या हर्ट्झची क्लॉक जर का जोडली तर जे तुम्हाला दिसेल 2 सेकंद मधले 2 सेकंद, कारण त्यात रीड बाय ऍक्टिव्ह आहे, तर ते काय दिसेल, किती प्रकारचे कॉम्बिनेशन होऊ शकतात, 2⁻24 का 5 का 6, 5 का, रीड किंवा राईट, काहीच नाही किंवा दोन्ही असं नाही आहे, बरोबर. म्हणजे 2:16 ॲड्रेसची कॉम्बिनेशन इंटू 2:8 डेटाची कॉम्बिनेशन 2:24 आणि रीड ऑर राईट म्हणजे 2:25 हे होऊ शकतात. मग ती म्हणजे 2:25 कॉम्बिनेशनच्या पलीकडचं काहीच नाही. मग ती आत्ता कुठलं मग कुठलं मग कुठलं त्याचे इन्फायनाईट सिक्वेन्स झाले, इन्फायनाईट सिक्वेन्स झाले. मग कुठले होतील ते कशावर ठरेल, तर ते ठरण्याकरता मायक्रोच्या आतमध्ये काहीतरी लॉजिक आहे आणि बाहेरून पण काहीतरी लॉजिक आहे. मग आता सगळ्यात पहिला प्रश्न, मायक्रो प्रोसेसर सुरू झाला, रिसेट केला, मग काय व्हायला पाहिजे. त्यापूर्वी अजून आता सांगतो, मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये काही मेमरी लोकेशन्स आहेत 8 बिटची. मायक्रोच्या आतमध्ये काही 8 बिटची मेमरी लोकेशन्स आहेत आणि काही डबल आहेत, ते 2 पकडून 16 बिटची होतात. तर त्याला आपण रजिस्टर म्हणतो. जशी एक्सटर्नल मेमरीमध्ये लोकेशन्स आहेत 2:16, तशी आतमध्ये अगदी कमी आहेत संख्येनं ABCDE HL SPL SPH PCL PCH WZ आणि फ्लॅग्स, बरोबर. आतमध्ये ती संख्येनं कमी आहेत. वर्गामध्ये तुम्ही छोट्या ग्रुपमध्ये असता, तुम्ही नावानं बोलवता, टीचरना खूप लोक असतात त्यामध्ये रोल नंबरनं बोलवतात. तसं मेमरीमध्ये आपण ॲड्रेस सांगतो, आतमध्ये जे आहे त्याला आपण अल्फाबेट दिलेले आम्ही. मेमरीच्या आतमध्ये मायक्रोच्या आतमध्ये लोकेशन्स आहेत. ABCDEHL, प्रोग्राम काउंटर H, प्रोग्राम काउंटर L, स्टॅक पॉइंटर H, स्टॅक पॉइंटर L, W आणि Z आणि हा फ्लॅग रजिस्टरमध्ये 8 बिटचा फ्लॅग रजिस्टर आहे. त्यातली फक्त आपण 5 बिट वापरतो. बाकी बीट आहेत, पण ती कुठल्याच बीट आहेत ती तुम्ही स्टोअर करू शकता, पुन्हा रीड पण करू शकता नंतर वेगळ्या कमांडनं, परंतु ती आपण कुठल्या पर्पज करता वापरत नाही. 5 बिट्स आहेत, ते वेगवेगळी बिट्स आहेत. बीट पोझिशन काय फार महत्त्वाची नाही, ती पण आहे SZ AC P आणि Y, मध्ये मध्ये गॅप आहे, ते त्यावेळेला थोडा राहील. आर्मीवर रजिस्टर आहे. मग आता आणखी एक ALU आहे आतमध्ये, अजून 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे इन्स्ट्रक्शन डिकोडर आहे आणि एक म्हणजे ALU आहे. तर ALU काय करतो, ALU आतमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन ॲक्च्युली वेगळ्या प्रकारे होतं, पण म्हणून सबट्रॅक्शन, ॲडिशन सबट्रॅक्शन अँडिंग ऑरिंग एक्सॉर, म्हणजे ALU हा मायक्रोप्रोसेसरमधले 2 लोकेशन घेतो आणि त्याच्यावर काहीतरी डेटा प्रोसेसिंग ऑपरेशन सोपी ॲड सब अँड ऑर एक्सॉर एवढी जास्त करत नाही. रोटेट काही बाबतीत आहे, किरकोळ आहे, तर ती करतो. आणि 85-76 साली खूप हार्डवेअर लिमिट होतं, त्यामुळे अगदी लिमिटेड आहे इन्स्ट्रक्शन वगैरे, सगळं तर लिमिटेड आहे. तर मायक्रोसॉफ्ट काय करू शकतो, एक बाहेरून बघितलं तर मायक्रोसॉफ्ट काय करतो, आता मी बोलतोय फक्त, पण ते मी बोलताना बाहेर बोलतोय, आतमध्ये विचार करतो. बाहेरून फक्त ऐकायला येतं. जर विचार मी करत नसतो तर तुम्ही मला वेडा म्हणला असता. तसं मायक्रोसॉफ्ट बाहेर काय करतो, ॲड्रेस लाईन, डेटा लाईन, कंट्रोल लाईन, काहीतरी कॉम्बिनेशन. तर ती माणूस बोलतो, शब्द मला माहिती आहे, त्याचा सिक्वेन्स नसेल, ॲक्च्युली मायक्रोसॉफ्ट मॅड होऊ शकतो. जर का तुम्ही रिसेट केला नाही नीट किंवा चुकीच्या ठिकाणी गेला तर आपण थोडं पुढे जाणं उभा कळत नाही म्हणा, तर तोही होऊ शकतो. अशा विचित्र पद्धतीनं त्याच्या सिक्वेन्स होतात. ते तर गुगल सर्च केल्यानंतर व्हॉट हॅपन्स इन मायक्रोसॉफ्ट बिकम्स मॅड. ठीक आहे. तर मग आता रिसेट केलं मायक्रोसॉफ्ट. मग रिसेट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, तर
आता इन्स्ट्रक्शन डिकोडर आहे, म्हणजे मायक्रो प्रोसेसरमध्ये अशा पद्धतीचं हार्डवेअर आहे की बाहेरून त्याला सांगता येऊ शकतं की तू हे कर. बाहेर मग ते कसं सांगायचं म्हणजे कसं, एक कोड द्यायचा, तो कोड मिळाला तर हे काय मायक्रोप्रोसेसर हा एक नॉन लिव्हिंग सर्वंट आहे. म्हणजे जे सांगितलं जाईल ते करायचं, कुणी सांगायचं बाहेर सांगायचं, म्हणजे मेमरीत तर आलं पाहिजे, ती कमांड आली पाहिजे. मला इंग्लिश कळत नाही तर ते कॉम्बिनेशन आलं पाहिजे 8 बिट्स. आता नोकराला वही त्याच्या वर्कशीटवर त्याचं लिहिलंय, तर वर्कशीट पशी जा हे कुठं सांगणार, हे बाय डिफॉल्ट ते कुठं सांगता येत. तसं मायक्रो प्रोसेसर रिसेट झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे, व्हॉट शुड बी द फर्स्ट सायकल विच मायक्रो प्रोसेसर शुड अंडरटेक आफ्टर रिसेट. काय घेऊ शकतो तो, रीड किंवा राईट. आपण असं धरू की पहिले सायकल राईट सायकल करायचं आहे असं धरू आपण. ॲज्युम करू, आपण हवं ते ॲज्युम करू, म्हणजे याला लॉजिक ऑफ एलिमिनेशन म्हणतात. चुकीचं ॲज्युम करायचं, पुढं जायचं, आणि अशा आपण ठिकाणी पोचतो की जिथं पुढं उत्तर देता येत नाही, म्हणून हे करायचं नाही. तर आता रिसेट झालाय, तर रिसेट झाल्यानंतर काय काय होऊ शकतं, हार्डवेअर तुम्ही डिझाईन करू शकता, काही काही रेजिस्टर 0 होतील, काही काही रेजिस्टर 1 होतील, काही होऊ शकतं, काही करता येऊ शकतं. रिसेट केल्यानंतर पॉवर सप्लाय आहे, रिसेट केल्यानंतर आतले सर्व रजिस्टर जे आहेत ते आपण ठराविक व्हॅल्यू असल्याचं हार्डवेअर डिझाईन करू शकतो. करायला पाहिजे का नाही पुढचा भाग, तर तुम्ही असं नक्कीच डिझाईन करू शकता की हवे तर रजिस्टर हवे ते व्हॅल्यू न्यायचे. बरोबर आहे. Now we take a small break. Here